नमस्कार, मी नवसो परब गोवन वार्ता लाईव्हतर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। येत्या 14 फेब्रुवारीला होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाचा जो उमेदवार आहे तो स्वतःची ताकद पणाला लावतोय। आपण इथे आहोत परिये मतदारसंघामध्ये आणि आमच्यासोबत आम आदमी पक्षाचे उमेदवार विश्वजित के राणे उपस्थित आहेत। चला तर एकंदरीतच ह्या परिये मतदारसंघाविषयी इथल्या विकास कामांविषयी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। विश्वजित सर, या कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करतोय। नमस्कार तुम्हाला पण। मला एक सांगा की गेली 2 वर्ष तुम्ही परिये मतदारसंघातनं निवडणूक लढवत आहेत। जवळजवळ 11,500 मतांनी तुम्ही प्रतापसिंग राणेंच्या विरुद्ध त्यांना टक्कर दिलेली होती। तुम्हाला काय वाटतं की यावर्षी प्रतापसिंग राणे जे आहेत ते निवडणूक लढवत नाही आहेत, याचा तुम्हाला कितपत फायदा होऊ शकतो? गेली 2 टर्म म्हणजे 10 वर्ष हांव इलेक्शनाक उबो रावला। दोन्ही इलेक्शनाक लोकांनी म्हाका भरघोस मतां दिली। अशी न्हय की लोकांनी मतां दिवंक ना, पण दोन्ही टर्म आमी लोकांना वांगडा इलेक्शन 2 टर्म इलेक्शनाक पडोनय, दोन्ही टर्म आमी इलेक्शनाक पडोनय की आमी अशें धरले मनान की आमी इलेक्शनाक पडोकच ना अशें धरून आमी लोकां वांगडा मिक्स जावन अजून मेरेन आमच्या पद्दतीन जी कामां लोकां मेरेन पावोवपाची आहा, जी कामां लोकांची जाता ती सदांच दीत आमी करीत आसता। गेली 10 वर्सां आमी केन्ना तशें धरूंक ना की आमी इलेक्शनाक पडला अशें। इलेक्शनाक निवडून येवनय तांकां दिसलें की ते खंय तरी पडल्यात आनी ते हांगा न रावतना पणजी खंय तरी दोनापोल अशें वचून रावत आसात। लोकांची समस्या जाय आसात, लोकांक जर तांकां मेळपाचे आहात जाल्यार तुमी पळयतात की इलेक्शनाक फक्त 2-3 म्हयने आसतना ते भोंवता, तेज्या उपरांत इलेक्शन जालें की ते लोकांक उपलब्ध जायनात आनी पणजी अदरवायज दोनापोल अशें वचून ते रावतात। त्यामुळे लोकांचे खूप गैरसमज जाता की लोकांक मेळना, लोकांची कामां करूंक मेळना, लोकांक ज्या पद्दतीन आपले विशय मांडपाक जाय ते विशय जायनात। परिये मतदारसंघ जो आहे, प्रतापसिंग राणे जेव्हा निवडून आलेले होते, कोणती विकास कामं जी आहेत ती तुमच्या दृष्टिकोनातून झालेली नाही आहेत आणि तुम्हाला काय वाटतं की अजून कुठला विकास जो आहे तो व्हायला पाहिजे? म्हाका दिसता गेल्या 55 वर्सां परिये म्हणण्यापेक्षा हांव म्हणटा अख्ख्या गोंयभर गोंया मतदारसंघान गोंया अख्ख्या पुराय गोंयांत सगळ्यात चड जर मिनिस्ट्री पद, मुख्यमंत्री पद किंवा आमदार पद जर कोणी भोगला आसात जाल्यार म्हाका दिसता परिये मतदारसंघाच्या आमदारान किंवा परिये मतदारसंघाच्या मुख्यमंत्र्यान। आनी तेज्या उपरांत तेजो चलो कितकीशीं वर्सां मिनिस्टर आहा, पण म्हाका दिसता सगळ्यात कमी विकास जर खंय जाल्लो आहात जाल्यार आमच्या परिये मतदारसंघान। कारण तुमी पळयता आयजच म्हाका दिसता काल ह्या 2 दिसान डिक्लेअर जाला की भारतीय जनता पार्टीची उमेदवारी डिक्लेअर जाल्या। तिचो जर तुमी जाहीरनामो पळयत जाल्यार कळटा की ती सरळ जाहीरनाम्यार बरयल्लो आहा की ह्या फावटी आपणाक लोकांनी संदी दिवपाची परिये मतदारसंघाच्या लोकांची कामां करपाक। आनी कामां ती कसली तर मल्टीनॅशनल आपूण कंपनी हाडटले, म्हणजे जी आमी भाशणां करता म्हाका दिसता तेची ती उत्तरां दितात। मल्टीनॅशनल आपूण कंपनी हाडटली, महिलांक लागून रोजगार दितली किंवा रस्ते सरळ करतली किंवा लायट ज्यो सरळ पावना, लोकांच्या गांवांनी लायटी ना ते लायटीचे खांबे उबे करतली, लोकांची पाण्याची समस्या सोडयतली। म्हाका दिसता जी हांव भाशणां करता तेची उत्तर म्हण तेंच्यांनी जाहीरनामो काडला काय म्हाका खबर ना, कारण हांव म्हणटा ही करतली म्हणून आतां लोकांक आश्वासन दिता। गेली कितकीशींच वर्सां हिचो मिस्टर, हिचो घोव परिये मतदारसंघान 55 वर्सां आमदारा भितरली म्हाका दिसता जवळ 17.5 म्हणजे जवळ 20 वर्सां मुख्यमंत्री पद भोगला। तेज्या चल्यान जवळ कितकीशींच वर्सां मिनिस्ट्री पद भोगला आनी आजून मेरेन जर 70 किंवा परिये मतदारसंघान विकास जावंक ना इतकीशी गेली इतकी वर्सां, जाल्यार म्हाका सांगात ही जी लोकां आश्वासन दिता की आपूण लोकांक जॉब दितले किंवा लोकांच्या घरांनी पाणी पावयतले किंवा रस्ते सारके करतले किंवा लायट पावयतली, ही सरळ लोकांक म्हणजे फटिंगपणां किंवा फटोवपाचे एक हे कितें म्हणटा आमी फटोवपाची संत्र चालू आहा। कारण गेली कितकीशींच वर्सां जर हेणी काम करूंक ना, प्रतापसिंग राणेनय करूंक ना, विश्वजीत राणेनय करूंक ना, आनी आयज तेच बायल सांगता की आतां आपणाक संदी दिवपाची आपूण काम करतली। सादी एक गोश्ट हांव तुमकां सांगता, घराणीशाही कितकी वर्सां आसपाची, प्रतापसिंग राणेन कितकी वर्सां मुख्यमंत्री पद भोगले, कितकी वर्सां आमदारकी टर्म भोगलो, तेजे चल्यान कितकी वर्सां आमदारकी पद भोगली, कितकी वर्सां मिनिस्ट्री पद भोगली। आतां बायल म्हणटा म्हणजे पयलीं बापूय, मागीर चलो, मागीर चल्याची बायल, म्हाका दिसता मागीर तो म्हणटलो चलो आनी चल्याची बायल जाणटले की आपले चेडू म्हणटलो इन फ्युचर। म्हणजे तुमी चिंतात की हांवय म्हणना फाल्यां लोकांनी म्हाका निवडून हाडचो,
पण म्हाका एकदां 5 वर्सां दिवन पयली म्हाज्या कडसून जर कामां जावंक ना, म्हाकाय बदलपाचो सर्वसामान्यांतलो दुसरो कोणाक तरी व्यक्ती हाडपाचो आनी आमकांय चड वर्सां राजकारण करपाची गरज ना. आमकां अशें दिसता की एक 5 वर्सां टर्म लोकांनी आमकां दिवपाचो. गेली 50 वर्सांत जें काम जावंक ना, पर्ये मतदारसंघांत जो विकास जावंक ना, तो आमी 5 वर्सांत करून दाखयतले लोकांक. सर, तुम्हाला काय वाटतं की कुठल्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या पर्याय मतदारसंघातील लोकांना पुरविल्या पाहिजेत, त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, आणि जर तुम्ही निवडून येत आहेत तर अशी कुठली जी प्राथमिक विकास कामं जी आहेत ती तुम्ही करणार आहात? हांगा विकास म्हटले की पहिली गोष्ट म्हटल्यार आमच्या 70 वाठारांत खंयच्याच गांवांत अजून उदक ना. आमचो केरी डॅम जो अंजुना डॅम म्हणटा आमच्या पर्ये मतदारसंघान आहा, पण पर्ये मतदारसंघाच्या खंयच्याच गांवांनी अजून टँकर मुक्त अशें उदक ना. प्रत्येक गांवांनी लोकांचे टँकरी पावयल्यो गेल्यो वयता, त्यो बी टँकरी कनमेल्ल्यो आसता. तें उदक पिड्यार पोल्युटेड उदक लोकांच्या पोटान वयता आनी त्या उदका पासून लोकांक कॅन्सर जावपाची संभावना आसता. तुमी जर पळयत टँकरी अजूनय तुमी गांवांत जर व्हिजीट केली जाल्यार शिगण्या, वांत्या, पणशा किंवा पिसुल्ल्या पंचायतीन चलात, होंडा पंचायतीन चलात, तुमकां आयच्या घडीक सगळ्या वाठारांत तुमकां टँकरीचो पाणी पुरवठो दिसतलो. दुसरी गोष्ट, इलेक्शन येयले, इलेक्शनाक 2 म्हयने आसले की तेंचे हे आसता जाहीरनामो म्हणटा तसोच. इलेक्शनाक 2 म्हयने आसता तेन्ना ते बोगस ऑर्डरी, जॉब ऑर्डर क्रिएट करता, 2-2, 3-3 हजार जॉब ऑर्डर क्रिएट करता. हांव म्हणटा 2 म्हयने इलेक्शनां आसतना तुमी 2000 ऑर्डरी वांटूंक शकतात, त्यो बी कसल्यो MTS किंवा पेशंट एटेंडन्स, आनी डेट ऑल्सो कॉर्पोरेशन अंडर, अदरवायज सोसायटी अंडर. गव्हर्मेंट जॉबूय न्हू तो, पेमेंट आसता 12,000, 10,000, मॅक्झिमम 14,000. म्हणजे लोकांक अशे 70 पिशे केले वयता. म्हाजो सरळ एकूच प्रश्न आहा, जर 2 म्हयने आसतना हो जर 3,000 ऑर्डरी वाडटा जाल्यार गेल्या 50 वर्सांचीच आमी धरुया, 50 वर्सांत 2-2 हजार जर ऑर्डरी वाडटल्यो जाल्यार 5 दुनी 10, 1 लाख जॉब पर्याय मतदारसंघात क्रिएट जावपाक जाय आसले. हांव ताका सरळ प्रश्न करता की पर्याय मतदारसंघात 1 लाख वोटर्स तरी आहा काय कितें? सगळे यूथ म्हणून आमचे 10,000 ते 15,000 आसतले. हो 2 म्हयन्यान जर 2,000 ऑर्डर वाटूंक शकता जाल्यार 50 वर्सांक कितके ऑर्डर जावंक जाले पर्याय मतदारसंघात हे तुम्ही पळयात. म्हणजे सरळ जनतेची फसवणूक पर्याय मतदारसंघात चालू आहा. दुसरी गोष्ट, हांवय म्हणना की फाल्यां हांव निवडून येयलो की सगळ्या घरांत गव्हर्मेंट जॉब दितलो म्हणून, पण आमचो एक विजन आहा. मल्टीनॅशनल कंपनी ज्यो आहात लायक नेस्ले, प्रॉक्टर अँड गॅम्बल, म्हावणगी आमची येयल्या, ह्यो कंपनी मल्टीनॅशनल ज्यो कंपनी आहात त्यो 8 पंचायती आमच्यो आहा. ठाणे पंचायत आहा, केरी पंचायत आहा, मोर्ले पंचायत आहा, पर्ये पंचायत आहा, होंडा पंचायत आहा, पिसुर्ले पंचायत आहा. ह्या 8 पंचायती निदान आमी 3 सुद्दां मल्टीनॅशनल कंपनी हाडल्यो जाल्यार म्हाका दिसता एका पंचायतीन 2-2 हजार जरी कामाक भुरगे लागले जाल्यार 8 दुनी 3 दुनी 6 हजार भुरग्यांची तरी समस्या पयली सुट्टली. मागीर जे आमचे शक्य आहा तितके आमी मॅक्झिमम गव्हर्मेंट जॉब दिवपाचे प्रयत्न करतले. अशें न्हय की तेंच्यांनी गव्हर्मेंट जॉब दिले आयज. ज्या घरांत 1 गव्हर्मेंट जॉब आहा त्याच घरांत 5-5 गव्हर्मेंट जॉब जाल्या. ज्या घरांत खरोखरच गरीब आहा त्याच्या घरांत एकूय गव्हर्मेंट जॉब ना. म्हणजे अशें चल्लां सद्या पर्याय मतदारसंघात. एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलल्या पाहिजेत असंच तुम्ही विचार करतायत. अरविंद केजरीवालांचा जो दिल्ली पॅटर्न जो आहे तो गोव्यामध्ये प्रॅक्टिकली लागू होऊ शकतो का? म्हणजे एकंदरीतच अरविंद केजरीवाल गोव्यात आल्यानंतर वेगवेगळ्या ज्या घोषणा त्यांनी केलेल्या आहेत, किंबहुना फ्री हा एक जो मुद्दा आहे, प्रत्येक गोष्ट जे दिल्लीसारखा जो पॅटर्न, एखाद्या प्रदेशामध्ये जर एखादा पॅटर्न लागू पडू शकतो, उदाहरणार्थ दिल्ली, तर तोच पॅटर्न गोव्यामध्ये लागू पडू शकेल का? तुमचा प्रश्न पण बरोबर हा, सारको हा प्रश्न तुमचो. पण दिल्ली म्हाका दिसता केजरीवालजीन फाटल्या 6-7 वर्सांत आफ्टर इलेक्ट जाल्या उपरांत, म्हणजे पयली टर्म जेन्ना आम आदमी दिल्लीन जिखली तेज्या उपरांत तेंचें काम पळोवन सेकंड टायम तेंकां दिल्लीन म्हाका दिसता 67 आउट ऑफ 70 सीट लोकांनी दिले. ते कित्याक तर तेंच्या कार्य पद्दती किंवा कामाची पद्दत पळोवनच दिली. जे तेंच्यांनी दिल्लीन करून दाखयलें तेका लोक खूश जाले आनी तेजी पोस्ट पावती तेका दिल्ली भाशेन लोकांक दिल्ल्या, म्हणजे आम आदमी पार्टी. हांव तुमकांच विचारता की समजा दिल्लीन जर गोश्ट जावं शकता, लायट फुकट, पाणी फुकट, जाल्यार गोंयान जावपाक व्हडलें ना. कारण गोवा आमची खूब स्मॉल स्टेट एज कम्पेर्ड टू दिल्ली. आमची गोवा खूब धाकटी आहा आनी गोवा धाकटी आसल्या कारणान हांव म्हणटा सरळ जो केजरीवालजीने एक हें केलां की लायट फुकट, उदक फुकट, हांव तेजेरच वयता. लायट फुकट आनी उदक फुकट. म्हाका सांगात, म्हाजो एकच सरळ प्रश्न आहा तुमकां की आमच्या गोंयान 40 आमदार आहा,
40 आमदारांतले थोडे जण मिनिस्टर आहात, थोडे आमदार जा, पण सगळे सरसकट आमदारच धरुया 40. आयज ह्या 40 आमदारांक लायटी फुकट आहा, पाणी फुकट आहा, गाडयो फुकट आहा, तेंचो बाजारय फुकट, तांकां बॉडीगार्डय फुकट. म्हाका दिसता जे जे घरान सामान तांकां लागता 40 आमदारांक ते सगळे फुकट मेळटा. म्हाका दिसता त्या आमदारांचे जे कोण सोयरे आहात तांकांय फुकट मेळटा आनी आमदार वांगडा कोण एजंट भोंवता तांकांय सगळे फुकट आहा. मागीर म्हाका दिसता सर्वसामान्य जनतेक गोंयच्या फुकट करपाक काय व्हडलो टायम लागचो ना. जर आमदारांक फुकट मेळटाल्या त्या शिवाय आमदारांक सगळे फुकट मेळोन म्हाका दिसता जशी फ्रिडम फायटराक वागणूक आसता. जर आमदार रिटायर जालो की ताका परत पेन्शन आनी आसता. ही कसली ती म्हाका कळना. पेन्शन कित्याक जाय आनी कसली पेन्शन. एक आमी जाणा की फ्रिडम फायटराक पेन्शन आसता किंवा फ्रिडम फायटरांच्या घरकाणीक पेन्शन आसता, पूण आमदारांक पेन्शन आसची काय ना हे खरोखरच चिंतपाची गोश्ट आहा. आनी तुमी म्हणटात तशें की 40 आमदारांक सगळे फ्री मेळटा. मागीर म्हाका दिसता सर्वसामान्य जनतेक आम जनतेक लायट पाणी फुकट मेळपाकच जाय. सर, यावेळी तुमच्या विरोधात दिव्या राणे निवडणूक लढत आहेत. तुम्हाला काय वाटतं, त्यांचं कितपत आव्हान तुम्हाला आहे? म्हाका दिसता दिव्या राणे इलेक्शनाक लढो किंवा आनी इलेक्शनाक कोणी लढो, आमकां तेंच्याशी देणे घेणें कांयच ना. आयज जनता आमच्या फाटल्यान आहात. लास्ट टायम जेन्ना आमी इलेक्शनाक लोकांच्या फुड्यान गेल्ले तेन्ना आमकां कॉर्नर मिटिंगी लावपाक आमी गांवागांवांनी भोंवचें पडटालें. आमी हावस टू हावस करून तेज्या उपरांत सांजच्या टायमार कॉर्नर मिटिंग लायताले. पूण आयज सिच्युएशन अशें आहात की प्रत्येक वाठारासून, प्रत्येक बुथासून, प्रत्येक गांवांसून लोक म्हाजे कडेन येतात. बाबा आयज तुजी कॉर्नर मिटींग आमच्या चरवणे लावूंक जाय, बाबा तुजी कॉर्नर मिटींग आयज आमच्या पर्यान लावूंक जाय, तुजी कॉर्नर मिटींग आमच्या भिरुंडा पंचायतीन लावूंक जाय, असो लोकांचो डिमांड आहा. लोक प्रत्येक गांवांतले लोक म्हाजे कडेन येतात. जवळ जवळ 25-25, 30-30 सांजचे लोक येवन म्हाका सांगीत आसतात की बाबा आयज सालेले आमच्या गांवांत मिटींग लायज, आयज भिवपाली कॉर्नर मिटींग लायत, आयज पर्या कॉर्नर मिटींग लायत. हेज्या वरसून कोण येता की लोक तांकां गेली 55 वर्सां विटल्यात आनी तीच आश्वासनां, प्रत्येक वर्साक तीच आश्वासनां की ह्या वर्सा आपणाक निवडून दियात, तुमकां आमी गव्हर्मेंट जॉब दिता. तुमच्या गांवांतले 5 लिडर घेवप किंवा 5 महिला घेवप आनी तांकां आश्वासन दिवप की तुमकां जॉब दिता. ही गेली 55 वर्सां लोक आयकतात आनी गेली लोक 55 वर्सां फटवतात. आनी परत तशीच आश्वासनां लोकांक दिवप की फुडल्या 5 वर्सांत तुमची विकास कामां करता, प्रायवेट कंपनी हाडटात, तुमकां उदकाचो प्रश्न सॉल्व करता. हे सगळें आयकून लोक वाजेल्यात. इलेक्शनाक 2 म्हयने उरले की रस्त्याक डांबराचो वास येवपाक सुरू जाता. डांबराचो वास येवपाक सुरू जालो की समजपाची की इलेक्शन लागीं येयलां म्हणून. उदक 2 म्हयने आसतना खंयसून तर ते एडजस्टमेंट करून 1 म्हयनो उदक लोकांक पाणी पुरवठा सारको करता, म्हणजे समजपाची इलेक्शन लागीं येयलां म्हणून. मागीर परत इलेक्शन येलें की खंयच्या तरी भुरग्यांक आपोवप, तांकां प्रायवेट कंपनीन घालप, कोणाक तरी कंपनीक सांगून तांकां पेमेंट दिवपाक लावप. हे सगळे इलेक्शनच्या 2 म्हयन्यार जाता. परत बोगस ऑर्डर ज्यो आसता, MTS, पेशंट एटेंडन्स, त्यो मोठ्या प्रमाणान हांगा पर्याय मतदारसंघान वाटल्यो गेल्यो वयता. जश्यो लग्न पत्रिका लग्नाच्यो वाडटा तश्यो. आनी हेका लोक कितकीशीं वर्सां बळी पडटले. पण अंदू लोक सगळे सुशिक्षीत जाल्ल्यात, लोक एज्युकेटेड भुरग्यात. आयज तांकां गांवागांवांनी वयतात ते लोक जाब विचारतात. म्हाका दिसता कितकेशा गांवांत आयज तेज्यो मिटिंगय जायना. थोड्या गांव अशे आहात की फर्स्ट टायम हांगा पर्याच्या आनी 70च्या आमदारांक कितें म्हणटा ते बाउन्सर घेवन भोंवचे पडटात. अशी परिस्थिती जर आमदारांची येयली किंवा मिनिस्टरांक जी बाउन्सर घेवन भोंवचें पडटा, हेजे वरसून तुमी चिंतूं शकतात की तेंचो विकास काम कितको जाला. आनी विकास काम जो करता तो विकास सांगपाची गरज पडना. आनी म्हाका दिसता विकास काम करपाक जाय जाल्यार पर्याचो किंवा 70चो आमदार हो 70नूच आसपाक जायो. हांगा इलेक्शना पुरती 2 म्हयने 70 वावरतलो की पर्यन 2 म्हयने इलेक्शनाक भोंवतलो, मागीर तो उठतलो पणजे दोनापावल रावतलो किंवा सिंगापूर रावतलो किंवा लंडन रावतलो, मागीर आमचे लोक वचून थंय पणजे दोनापावल वचून थंय वेट करता. हे अशें करून म्हाका दिसता 70चो विकास जावचो ना. आमचें तर सरळ धोरणां, आमी पर्याय मतदारसंघ सोडून किंवा 70 मतदारसंघून सोडून खंयच भायर रावपाक वचना केन्ना. त्यामुळे आमचो सरळ विकासच्या बाबतीन असो आसतलो धोरण की ज्या पर्याय मतदारसंघान समस्या त्या समस्या सॉल्व करपाक संलग्न जेई संलग्न येई त्या पंचायतीक आमी प्रत्येक पंचायतीक एक दीस दिवन सगळ्या ते गव्हर्मेंटाचे जे जेई आहात येई आहात तांकां घेवन आमी थंय बसतले, थंय थांब मांडून बसतले आनी तेंचे विशय सॉल्व करतले. आतां आमी पळयतात कितकीशे काल फ्रेशनेस काबी, परत गोवा फॉर्म्युलेशन आसली, परत आमची स्वॅन्सन कंपनी, हेंचो जेन्ना स्ट्रायक चालू आसता सगळ्यान पयलीं हांव थंय पावता. तेंचो डिमांड फुलफील करपाक हांव पावता. खरो पावपाक जाय हांगासरले स्थानीक आमदारान, पण तांकांय दिसता हांवूच हांगासरलो आमदार म्हणून. कितें स्ट्रायक जालें ते पयलीं म्हाजे कडेन येतात.
पेमेंट वाडोवचो आनी कितें आहो आयज प्रायवेट कंपनीन जर तुमी सॅमसंग कंपनी म्हण थंय आसात फाटल्या 4 दिसांनी तांचो स्ट्रायक जाल्लो हांव जाणून मुद्दम गेलो थंय म्हाका आपोवन घेतलो तेंच्यांनी कितें विशय चल्ला तो पळोवपाक तुमकां आयकून सरप्रायज जातलो की 10-15 वर्सां जी काम करतात थंय तांकां 9,000 पगार आहा कोणाक 10,000 पगार आहा आनी मॅक्झिमम 11-12,000 पगार आहा जी 10 वर्सां लोक काम करतात जे भुरगे स्किल्ड वर्कर आहात आयज खंय उरला 10,000 आनी 12,000 आमच्या म्हाका दिसता गांवांनी सुद्दां जे मनाय आमी कामाक हाडटा काजी बिणपाक तांकां सुद्दां आमकां 700 रुपया पेमेंट दिवचो पडटा जो सारको उबो रावता तो आनी जेका उबो रावंक जमना डोलता ताका 500 रुपया दिवचो पडटा म्हणजे आयज ही हकिकत आहा आनी ज्यो इंडस्ट्री हांगा हाडून सोडल्यात विकास केला म्हणटा तेणी चेडो जो म्हणटा विश्वजीत राणे जो आपूण विकास केला तुमी हांगा दसून जर मातशी फुडें पळयत जाल्यार पेपर मिल म्हूण हाडल्या हांगासून 1 किलोमिटरची जवळ जवळ 4 किलोमिटरच्या अंतराचेर पुराय घाण येता कंपनीची आमी 4 ते 5 फावटी स्ट्रायक काडून कंपनी बंद केल्ली पण हेजो हात आसल्या कारणान इंडस्ट्री चेअरमन हे मिनिस्टर आसल्या कारणान ती परत पेपर मिल स्टार्ट केल्या आनी पेपर मिलान जर पळयत जाल्यार म्हाका दिसता 90% लोक जे काम करतात वर्कर ते सगळे आवटसायडर आहात गोंयचे वर्कर कोणूच ना भितर एक 5-10 मोजके जर धरीत जाल्यार 95% लोक वर्कर आहात ते सगळे आवटसायडर आहात सर ही जर परिस्थिती बदलायची असेल कारण आपण पाहतो की प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराची जी धोरणं असतात ती फक्त कागदोपत्री असतात आणि आश्वासनं ही फक्त कागदोपत्रीच लिहिली जातात ती प्रत्यक्षात अंमलात काही प्रमाणात आणली जातात बऱ्याच अंशी अंमलात आणली जात नाहीत आणि तुम्ही जे आता पर्यायी मतदारसंघातील ज्या समस्या सांगितल्यात ह्या समस्या जर सोडवायच्या असतील किंबहुना ही जी आताची परिस्थिती आहे ती जर बदलायची असेल तर तुमची धोरणं काय आहेत किंवा तुम्ही कशा पद्धतीने हा बदल घडवणार आहात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही हांगा प्रामुख्यान ज्यो पोल्युटेड कंपनी आहा तेंचेर आमी भर दिवचे ना ज्यो मल्टीनॅशनल कंपनी आहा MNC अश्यो कंपनी आमी हांगा पयली 4 कंपनी बऱ्यो कंपनी हाडपाक सोदतले आनी पयली 4 बऱ्यो कंपनी हाडटले तेका लागून म्हाजी स्वताची जागो 50,000 स्क्वेअर मिटर फ्री ऑफ कॉस्ट कंपनी दिवची पडल्यार हांव फ्री ऑफ कॉस्ट कंपनी दिवपाक रेडी आहा जर पर्यायी मतदारसंघाचे भुरगे जर कामाक लागता जवळ जाल्यार म्हाजी 50,000 स्क्वेअर मिटर जागो आहा हांव तो कंपनीक फ्री ऑफ कॉस्ट दिवपाक तयार आहा जर बऱ्यो 4 कंपनी हांगा येताले ही पहिली गोष्ट जेणे करून म्हाजे पर्यायी मतदारसंघातले सुशिक्षीत शिकलेले स्किल्ड लेबर कामाक लागतले दुसरी गोष्ट म्हाज्या इन्स्टिट्यूशना फ्रॉम प्रायमरी टू हाय सेकंडरी आमचे कडेन बरे टिचर काम करतात प्रत्येक स्टाफ काम करतात तांकां 20,000 30,000 कोणाक 1 लाख ते 1.5 लाख मेरेन पेमेंट आहा पण आमी म्हणना की आमी तांकां कामाक लायले म्हणून कारण तेंची स्कील आहा ते शिकलेले आहात एज्युकेटेड आहात तांकां काम लागला म्हाजी स्वताची काजू फॅक्टरी आहात भितरले लोक 70-80 लेबर काम करतात पण हांव म्हणना हांवें तांकां कामाक लायल्या कारण ते काम करतात म्हूण ते जोडटात तेंचेर हांवूय जोडटा 4 पयशे त्या कारणान जो हांगा आमदार आसतलो जो मिनिस्टर आसतलो तेजें कामूच आहा कारण ते काम करपाचें तेका लागूनच जेन्ना इलेक्शन येता तेन्ना प्रत्येक इलेक्शनाक रावल्लो मनीस आमदाराक जो उबो रावता तो प्रत्येक वोटाच्या दारांनी पांय पडत भोंवता म्हणजे जनतेक जो उबो रावता इलेक्शनाक कॅन्डिडेट हो राजा न्हय हो जनतेचो नोकर हो जनतेचो सेवक ज्या पद्दतीन इलेक्शनाक मतां मागतना पांय पडटा लोकांच्या त्याच पद्दतीन इलेक्शनाक निवडून येयल्या उपरांत सुद्दां जॉब दितना तेणी त्या आमदारांक किंवा मिनिस्टरान परत तेंच्या पांय पडोवंक जाय वोटरांचे अशें म्हाका दिसता आनी जॉब दिवंक जाय पण हे सत्तरीन जायना अशें दिशेन दाखयता की चादरी बदलाक सुद्दां घातले हॉस्पिटलान किंवा मल्टी टास्क पेशंट एका पोस्टाक सुद्दां घातले तर व्हडले कितें केले हांगा रे हे तुजी ऑर्डर अशी येता पूण त्याच टायमार तो जेच्या घरान वयता तेन्ना पांय पडटा हें जावपाक जायना आनी सत्तरीचो विकास जावपाक जाय जाल्यार पर्याचो विकास जावपाक जाय जाल्यार जर आमकां चान्स मेळ्ळो लोक दितले 100% आमी सरळ सरळ आमच्यो 8 पंचायती आहा आमी एका पंचायतीन एक दीस ठाम मारून बसतले संलग्न त्या पंचायतीक कितें कमी आहा समजून धरून जाल्यार आमचे होंडा पंचायतीच्या वाठारान उदक ना हो विशय सॉल्व करपाक काय व्हडलो विशय न्हय संलग्न डिपार्टमेंट ना वॉटर सप्लाय वॉटर डिपार्टमेंटचे जे जेई आहात जे एई आहात तांकां आपयले जी पायपलायन पयलीं केन्ना तरी ओल्ड घातलेली आहात तेन्ना पॉप्युलेशन कमी आसली घरां कमी आसली आयज पॉप्युलेशन वाडले घरां वाडली जी पायपलायन बारीक आहा ती पायपलायन व्हडली केली जाल्यार उदक लोकांक पावता सगळें सादो 1 ते 2 दिसाचो प्रश्न उदक सॉल्व करपाक मॅक्झिमम 2 days रस्त्याचे जे काम आहा इलेक्शनाक जर 2 महिने आसतना इलेक्शन तुमी टार्गेट करूं शकतात जाल्यार 5 वर्सान व्हाय नॉट करपाक जाय PWचे जेईक आपोवपाचो PWचे एईक आपोवपाचे हे आमी पंचायत लेवलचेर काम करतले आनी जर जॉब ना तांकां मल्टीनॅशनल कंपनी हाडटले
हें आमचें पयलें धोरण आहा. आनी जशें दिल्लीसून आमचो मॅनिफेस्टो आहा लायट फुकट पाणी फुकट हो तेंचो मॅनिफेस्टो आहा आम आदमीचो पार्टीचो मॅनिफेस्टो आहा. पूण सर्वसाधारण आमी जेन्ना निवडून येतले तेन्ना प्रत्येक पंचायतीन आमचे म्हयन्याचे जे 30 दीस आहा ते वांटून घालतले जेणे करून त्या पंचायतीत ज्यो समस्या लोकांच्यो त्यो समस्या तेंच्या फुड्यानच त्या ग्रावंडार बसूनच फूल दीस त्या डिपार्टमेंटाचे जे एक घेवन थंयच सॉल्व केले गेले वयतले. सर मोकासा नावाचा एक कायदा आहे आणि या अंतर्गत सालेली सारखे भाग पडतात. वाघेरी डोंगराचं सध्या प्रकरण बरंच गाजतंय. सो एकंदरीतच तुमच्या भागामध्ये तुम्ही लोकांना कशा पद्धतीने मदत केली आहे? आमच्या सालेली गांवांत जर तुमी पळयशात जाल्यार हय सालेली सुद्दां एक आमचो एक मोकासोच. पण हांवेंय चिंतलें की गेली कितकीशींच वर्सां आमचे गांवकर मंडळी थंय रावतात कसतात जागे तेंची घरां थंय आहा तेंची घरा सायडीन पोरसां आहात आपली स्वताची. पण म्हाका दिसलें की खूब वर्सां पासून जे आमचे गांवकरी बंधू माझ्या वांगडा रावतात तेन्ना हांवें एक स्टेप उखल्ली आनी एक डिसिजन घेतलो. गांवची एक मिटींग लायली आनी त्या मिटिंगेन सगळ्यांक सांगलें जे पेपर वर्क आहा ते तुमी करात. तांकां हांवें म्हाजो एडवोकेटय दिलो. तुमकां जर दिसता तुमचो एडवोकेट कोण जाय तुमचो एडवोकेट काडात. आनी त्या पद्दतीन आमी टॅनंट जो हक्क म्हणटा कूळ कायद्या प्रमाणे जेची घरात ज्या जागेक तांकां 300 स्क्वेअर मिटर जागो म्हाका दिवपाक मेळटा त्यो 300 स्क्वेअर मिटर जागो प्रत्येक घराक हांवें फ्री ऑफ कॉस्ट दिल्लो आहा. आनी तितूंतसून म्हाका जी मदत करपाक मेळटा ती हांवें तांकां केल्ली आहा. 300 स्क्वेअर मिटर प्रत्येक घराक जागो दिवनय 300 स्क्वेअर मिटर जागो जो कोणाचो भायर उरता कोणाची पोरसां आहा तेजेरय म्हाजो असो प्रोसिजर चालू आहा. पूण कायद्या प्रमाणे 300 स्क्वेअर मिटर तांकां म्हाका दिवपाक मेळटा. ती 300 स्क्वेअर मिटर तांकां सगळ्यांक फ्री ऑफ कॉस्ट दिल्ली आहा. तेज्या पॉलिटीक जी पोरसां उरता तेजेर म्हाजी आतां प्रोसिजर चालू आहा की तांकां ती म्हाका कशी दिवपाक मेळटली हेजेर म्हाजो विचार चालू आहा. पूण पयली प्रथम हांवें सगळ्यांक 300 स्क्वेअर मिटर जो प्लॉट आहा तो अलॉटमेंट केल्लो आहा. आनी जे थोडे कितें उरल्यात प्रोसिजराक लागून काम चालू आहात मामदार ऑफिसान तेंची थोड्या लोकांची उरल्यात ती बेगीन जातली. आम आदमी पक्षाचा आपचा जो मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तो ह्यावेळी एका विशिष्ट समाजाच्या माध्यमातून येतोय. अर्थातच भंडारी समाजाचा हा चेहरा आहे. तुम्हाला काय वाटतंय की विशिष्ट समाजाचा मतदार जो आहे तो याकडे आकर्षित होण्यासाठी कुठेतरी अशा प्रकारची जी युक्ती आहे ती केजरीवालांनी अंमलात आणली आहे का? आणि जर असं असेल तर इतर समाजातील जो मतदार आहे तो याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघेल? हे थोडेफार राजकारण घडिल्ल्या अदर बाकीच्या पॉलिटिकल पार्टीन अशें म्हाका तर दिसता. आमच्या गोंयांत अशें पळयत जाल्यार की मुस्लीम वेगळे किंवा हिंदू वेगळे किंवा क्रिश्चन वेगळे हे पयली गोश्ट ना. त्याच्या व्यतिरिक्त भंडारी समाज हे सगळे समाज हिंदू जात्रेत मोडले गेले वयता. त्यामुळे भंडारी समाजचो सीएम आसचो किंवा अदर बाकीच्या समाजचो सीएम आसचो हेजेर आमी चड चर्चा करण्यापेक्षा म्हाका दिसता आमी गोंयांत तरी सगळे जाण मेळून काम करता. तुमकांय खबर आहा मुस्लिमाच्या घरान हिंदू वयता हिंदूच्या घरान मुस्लीम वयता क्रिश्चन आमी एकामेकांक सेलिब्रेशन करूंक वयता. जे सेलिब्रेशन जे फंक्शन आसता ती सगळी सेलिब्रेट कॉमन करता. तेन्ना म्हाका तर दिसना की खास करून समाजाक कोण किंवा समाजाक टार्गेट करून आमी केजरीवालजीन सीएम केला अशें तर म्हाका दिसना. किंवा आमी दोनदा जेन्ना पयले फावट सीएम येयल्ले तेन्ना आमच्या गांवांत येयल्ले सालेली आमच्या घरा कडेन येयल्ले बसलेले च्या कॉफी जाल्ली आमची तेन्ना आमी बरें डिस्कशन केल्लें. तेन्ना तेंच्यांनी म्हणटा आमी असो विशय केन्ना जावंकूय ना हेजे पयलीं की समाजाक लागून किंवा समाजाची वोटींग आहा हेका लागून आमी सीएम डिक्लेअर करता अशें की अशें दिसलें की हे लोकांनी घडयलां राजकारण बाकीच्या अदर पार्टीन केलां. कितें तरी राजकारण करपाक जाय म्हणून एक तो मुद्दो लोकांनी मांडला. पण खास करून म्हाका तर दिसता समाजाक फुडें काडून किंवा समाजाची मतां मेळोवपाक जाय म्हणून एक चित्र उबें केल्लें ना. सर एक शेवटचा प्रश्न. गेल्या इलेक्शनला गेल्या वेळी जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रतापसिंग राणेंना अगदी क्षमतेनुसार टक्कर दिलेली होती. जवळजवळ 11,500 मतं तुम्हाला मिळालेली होती. काय वाटतं तुम्हाला ह्यावेळी सुद्धा तुम्ही यापेक्षा मतांनी निवडून याल? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न की तुमच्या मतानुसार आम आदमी पक्षाला यावेळी किती सीट्स मिळते? पहिली गोष्ट म्हणजे आमी पर्ये मतदारसंघासून ह्या फावटी आम आदमी पक्षासून आमचो विजय हो निश्चित आहा. आनी म्हाका दिसता ह्या खेपेक किंवा ह्या वेळेक आमकां पर्ये मतदारसंघान फायटूय जावची ना. कारण लोक इतके कंटाळिल्ल्यात की तेंच्यो मिटिंगी आज खंयच्या गांवांत लागना आनी लोक तांकां अक्षरशः विटलेल्यात
पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट, फाटल्या इलेक्शनात आमी निवडून येवपाचे दोनूय टर्मांक, पण मिनिस्ट्री तेंचे कडेन आसल्या कारणान आनी बोगस ऑर्डरची इतके मोठ्या प्रकारे वाटप जाल्ल्या कारणान जवळ जवळ 3,000 बोगस ऑर्डरी वाटल्या कारणान 3,000 इंटू 3 मतां सुद्दां धरली जाल्यार 9,000चो फरक पडलेलो प्रत्येक मतदारसंघात. अदरवायज आमी जे 2 ते 3,000 2,500 आमी डिफीट जाल्या ते 9,000 थंय एड जाल्ले जाल्यार 6 ते 7 जाणां आमचो सीट येवपाचो आसलो. आयज ते जावचें ना. आयज लोक सगळे 10 वर्सां लोक फसल्यात. लोकांकय सगळ्यांक जाणकार लोक जाल्ल्यात, भुरगे जाणकार जाल्ल्यात. पूण त्यामुळे जे 3,000 जो ऑर्डर तो वाडटलो, 3,000 इंटू 3 मतां धरता मिनिमम 9,000. पण 9,000 मतां देखीन आमी ह्या फावट लिडींग आसतले आनी आमचो 9,000 मतां हांगा पर्ये मतदारसंघान विजय आसतलो. इतकें हांव खात्रीन सांगूंक शकता. आणि एकंदरीतच आम आदमी पक्षाला संपूर्ण गोव्यामध्ये किती सीट्स मिळतील असा अंदाज आहे तुमचा? गोव्यामध्ये पळयत जाल्यार गोंयांत आमी पळयत जाल्यार आजून आम आदमीचे जो स्टेटस आहा, आम आदमीचे जे क्लायमेट वारें आहा ते म्हाका दिसता नंबर 1 पोजिशनचेर आहा आयच्या घडीक. पण म्हाका दिसता हळू जशें राजकारण लागीं पावतलें, इलेक्शनची डेट लागीं पावतली तेन्ना ते आनी वयर पावतले. जो स्टॅटिस्टीक आहा तो आनी वयर पावतलो. म्हणजे ह्या घडीक जर हांव तुमकां आमदार सांगण्या पेक्षा म्हाका दिसता इलेक्शनाक एक 4 दीस आसतना जर सांगीत म्हाका तुमी पद विचारात जाल्यार हांव ते तुमकां फिगर व्यवस्थीत दिवं शकतलो. तर हे होते पर्ये मतदारसंघातील आपचे उमेदवार विश्वजित के राणे, ज्यांना तुम्ही आत्ताच ऐकलेलं आहे. एकंदरीतच पर्येवासियांच्या ज्या समस्या आहे आणि एकंदरीतच पर्ये ह्या मतदारसंघाचं नेमकं जे स्वरूप आहे, किंबहुना कुठली जी विकास कामे झालेली नाहीत ह्यावर प्रकाश टाकण्याचा बऱ्यापैकी जो आहे तो प्रयत्न राणे सरांनी केलेला आहे. सर, या कार्यक्रमामध्ये तुम्ही उपस्थित राहिलात आणि त्याबद्दल मी गोवन वार्ता लाईव्हच्या वतीनं तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.